नमस्कार. माझ्या नवीन एकदा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे आप्पे, तांदूळ, डाळ आणि थोडे पोहे घालून बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. एकदम छान टेस्टी होतात आप्पे. हे बघा, डाळ आणि उडीद डाळ, तांदूळ आणि थोडेसे पोहे घातले होते. हे बघा किती छान पीठ ना फॉर्मेट होऊन आलेलं आहे. म्हणजे जास्त पातळ पण केलं नव्हतं मी, बरोबर साईज होतं ना तेवढं केलं होतं. आता हे बघा, आता मी हे आप्पे बनवून घेणार आहे. याच्यामध्ये काही नाही, फक्त मी सिंपल आप्पे करणार आहे. चला तर फक्त याच्यामध्ये मीठ घालते आणि सुरुवात करते. मिनिमम 6 तास तांदूळ आणि डाळ भिजत घालावी. आता जास्त गरमी चालू आहे त्याच्यामुळे ते पटकन फुलून येतं. थंडाच्या दिवसामध्ये थोडंसं तेवढं फुलत नाही. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सोडा घालू शकता. मी सोडा वगैरे काही घालत नाही, सिंपल असं बनवते. आणि हा आता आप्पेपत्र आहे, याला तेल ग्रीस करते आणि मी ठेवते, गॅस चालू करते. आणि आता ते गरम झालेलं आहे आता आप्पेपात्र. त्याच्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे तेवढं, म्हणजे फुल भरायचं नाही, ते थोडंसं हापच ठेवायचं, म्हणजे ना छान होतात आप्पे. मग त्याच्यावरती लीड कवर ठेवायची. नंतर 1-2 मिनटं त्याला मीडियम गॅसवरती ठेवायचं आणि मग नंतर त्याला परतायचं. जर पुढं स्टेप सांगेन आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल काय घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता. मी सिंपल बनवणार आहे, त्यासाठी मी सिंपल बनवते. हे बघा, आता ते सगळे एका साईडनं परतून घ्यायचे. आपोआपच परततं, त्याला जास्त हे करायची गरज नसते. बघा, असे छान सगळे परतून घ्यायचं. ते थोडं एक साईडचा जरा थोडंसं एक साईडला जर हलवला ना तर ते परत हलतात. फक्त गॅस वगैरे बरोबर ठेवायला पाहिजे. सगळे अशा प्रकारे परतून झाले. आता हे ह्या साईडनं 1-2 मिनटं शेकून नंतर काढायचे. बघा, हातानं पलटी व्हायला जाता. किती छान बघा, आकार पण यांचा गोल गोल आलेला आहे. झाले. चला आता आपण ट्रान्सफर करूया. सगळे मी त्यामध्ये ट्रान्सफर करून घेते एक. हे बघा, आता सगळ्या प्रकारे आता मी असे सगळे बनवून घेते. आणि थोडं तेल लावायचं परत. आता माझं सोनू पापडा आलेला आहे इथं माझ्याकडे बोलत बोलत. तुला पाहिजे? ओके. चला आता हे पण माझे झालेले आहे. हे पण आता पटपट सगळे काढून घेते मी. जास्त टाइम लागत नाही त्याला, पटपट पटपट होतात. आणि किती छान बघा होतात ते गोल गोल छोटे छोटे बॉल असतात ना, तसे होतात बघा. हे बघा अशा प्रकारे. हा मिनिमम 4 लोकांना तरी नाश्ता होतोय. खूप छान झाले होते टेस्ट पण. चला तर आवडल्यास सबस्क्राईब करा. सात व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. पुढे कोणती रेसिपी पाहिजे सांगा मला.